हॅलो ताईंनो, नमस्कार. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हाय हॅलो नमस्कार. शुभ दुपार म्हणेल मी सगळ्यांना. तर मी सकाळची कामं आटपून बाजारात गेली होती आणि बाजारातून भरपूर अशी फ्रूट वगैरे भाजीपाला सर्व घेऊन आली. मला ना कसं आहे आता बुधवारी गणपती बसणार आहे आणि हरतालिका पण आहे, मग वारंवार जा घेऊन या, त्यापेक्षा मी एकदाच सगळं घेऊन आली. तर इथे मी अशी डाळिंब आणली. डाळिंब आणताना तर दिसताना इतकी छान दिसली नाही डाळिंब, पाहता येणं किती छान दिसली. आणि नंतर अशी मोठी मोठी पाहून घेतली मी, कारण कसं आहे ना, मोठा असा हा छान बनलेला असतो, दिसायला किती छान आहे. पण हे किती म्हणजे इथं मी पाहिलंच नाही, इथं असा निघला. काही फ्रूट दिसायला खूप छान दिसतात, पण मी तुम्हाला सांगेन एकदम दिसायला छान दिसले तरी तुम्ही पाहून असे फ्रूट घ्या. आणि नंतर मग मी सेब वगैरे सर्व असं धुवून ठेवत असते, माझा भाजीपाला सगळा जो काही आणला तो. तर सेब आणली, डाळिंब आणली, मी काही फळं आणले होते, ते सगळं मी धुवून घेते आता. तर हे पहा, मी इथे सर्व काही भाजीपाला आणलेला आहे. याच्यामध्ये टोमॅटोपासून सगळं, भेंडी मिरचीपासून सगळं आणून घेतलं मी हप्त्याभराचं. आणि आता आपले जसं की आता आपले सगळे सण उत्सव चालू होतात, तर कधी कधी घरातल्या कामामध्ये वेळ नाही मिळत, मग हे राहिलं ते राहिलं, मग आपण विसरतो काही आणायचं राहिलं का, तर त्याच्यामुळे मी एकदाच आणून ठेवून दिलं. आणि इथे पाहे मी छान बटाटे असे स्वच्छ धुवून असे साफ करून ठेवणार आहे. तसे आयत्या वेळेला बटाटे घेतलं कापलं की पटापट आपलं काम उरकते. आणि तसे बाहेरून आणलेलं सर्व काही भाजीपाला, जे पण काही खायची वस्तू, ते सर्व मी साफ स्वच्छ करूनच ठेवत असते फ्रीजला. आणि इथे बटाटे असे छान धुवून घेतले आणि मग नंतर बटाटे हे सर्व सुकायसाठी ठेवलं, त्याचं पाणी सगळं सुकून जायसाठी. कोथिंबीर धुतली नव्हती मी, कोथिंबीर तशीच तोडून ठेवून देणार आहे मी. आणि इथे पहा, मी हप्त्याभराची मटकी भिजून ठेवली. ही मटकी पहा, छान अशी मोड आली. याला मोड आणून मी छान एका हवाबंद डब्यामध्ये आता फ्रीजमध्ये याला भरून ठेवून देणार आहे. सांगत होते मी तुम्हाला, तुमच्याशी गप्पा करत करत हे सर्व भाजीपाला माझं स्वच्छ धुवून भरून झाला आहे, पहा तुम्ही. आणि कसं आहे ना, गौरी गणपती सगळे सण म्हणलं की आपल्याला घरातले पाहावं लागते, बाहेरचे पाहावं लागते. आणि घरामध्ये दुसरं कोणी नसल्यामुळे मला सर्वीकडे एकटीला लक्ष ठेवावं लागते की काय राहिलं काय नाही. आणि इथून मार्केट थोडं लांब आहे, त्यामुळे जाऊन आणणं, तुमच्या दादालाही कामं असतात, मग माणसांना येते वेळेला हे राहिलं ते राहिलं, जा हे कमी पडते म्हणण्यापेक्षा एकदाच आणून ठेवलं बरं. तसं भाजीपाला दारावरही येतो, दारावरही भरपूर भाजीपाला येतो, छान ताजाही येतो. पण ना असा आपण एकदा भरून ठेवला ना, तर दारावरती महागडा घेण्यापेक्षा असे 2 पैसे आपले वाचतात. त्यामुळे हे पहा, हे करटुले आहे, याला रानभाजी, रानमेवा म्हणतात. आणि हे जे आहे ना, हे लाल लाल जे दिसत आहे, हे करवंद आहे. हे करटुले पहा, असं एकदम छान असे निवडून आणले मी. आणि करवंदसुद्धा, करवंदाची चटणी, करवंदाचे लोणचं वगैरे टाकतात, त्याला करवंद असं म्हणतात त्या लाललेला फळाला. हे पहा तुम्ही, किती सुंदर असे सर्व ताजा हिरवा असा फ्रेश असा भाजीपाला मिळतो. तर आणून ठेवण्यापेक्षा घ्यायला मला एवढी छान, म्हणजे इतकं छान वाटते ना, खूप मजा येते मला भाजीपाला खरेदी करायला. तर आता गणपतीची तयारी चालू आहे, हरतालिका आहे. तर मी ना उद्याच सर्व काही पानं वगैरे तोडून झाडाची सर्व 16 अशी जमा करून ठेवणार आहे. आणि नंतर मग लगेच गणपतीच्या तयारीला लागणार आहे. एक दिवस आधी सर्व तयारी केली ना की आयत्या वेळेला आपल्याला कामं सुधारतात. आणि एकटी म्हणल्यावर घरातली मुलांची शाळा वगैरे, त्यांची टिफिन, दुपारचा आपला स्वयंपाक, सर्व काही बघूनच आपल्याला करावा लागतो. त्यामुळे आणि सकाळच्या धावपळीमध्ये नाही होत मग काही, त्यामुळं मी आत्ताच सर्व भाजीपाला छान तोडून काही ठेवणार आहे, काही चिरून नाही ठेवणार मी. चिरून मी आयत्या वेळेलाच घेते, पण काही असं काड्या वगैरे भाजीच्या तोडून ठेवायच्या असल्या तर त्या स्वच्छ करून तोडून ठेवून देत असते. तर ताईंना कोणाचं म्हणणं असते की कशाला आपण एकटीच आहे, नाही होत एवढं, कशाला करायचं. पण त्यापेक्षा एकटीच आहे ना, तर मग आधी कसं आपल्याला ते काम आटपता येईल आणि आधी सर्व कसं आपण तो पसारा आटपून घेऊ, हे याची पूर्वतयारी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. की आधीच माझ्याकडून नाही होत, मी एवढं कसं काय करू, हे जर आपण पाहत बसलं तर खरंच नाही होत.
आणि हे सण जे असतात ना, हे मुलांना, शक्यतो मुलांना इतके आवडतात ना. आमच्या घरी तर ह्या दोन्ही मुलांना माझ्या एवढी हौस आहे ना, गणपती बाप्पा येणार, आई गणपती बाप्पा येणार, तर तयारी करायची आपल्याला. तर आई मग हे कर ते कर यांचं चालूच असते. त्यामुळे मी यांचा उल्हास पाहून मलाही उल्हास येतो आणि छान करत असते मी पण गणपतीचं डेकोरेशन. ते समोर दाखवेलच मी तुम्हाला कसं करते कसं नाही. मी भाजीपाला एवढा घेऊन येते, करते, तर हे मी माझ्या मनाने सांगते. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही दररोज हे आणला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे.